हॅलो एव्हरीवन. आज आहे 22 एप्रिल 2025 आणि आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, त्याच्यानंतर गोल्ड आणि सिल्वर आणि काही स्टॉक जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याच्या पहिले काल जे आपण सिलेक्शन केलं होतं स्टॉकचं ते आपण बघून घेऊयात. पहिला जो स्टॉक आपण काल डिस्कस केला होता तो PSU सेक्टर मधला होता, SBI. मॉर्निंगला जे आहे SBI मध्ये एक बाईंग मोमेंटम आपल्याला बघायला भेटलं SBI मध्ये, आणि आपण तिथनं जे आहे कंटिन्युअसली SBI ला जे आहे ते बाय करत राहिलो. पण क्लोजिंग जी आहे SBI ची ती ओपनिंगच्या जवळपासच झाली आहे. वर हाय जो लावला आहे तो 834 चा जो हाय तो SBI ने लावला आहे. तर आज पण असा जो एखादा स्टॉक आहे मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्याच्या पहिले आपण इंडेक्स बघूयात. स्टार्टिंग आपण निफ्टी पासून करू. निफ्टीचा जर चार्ट आपण इथे बघितला तर निफ्टीची जी ओपनिंग झाली होती ती झाली होती 24,185च्या जवळपास जी आहे ती ओपनिंग झाली होती. हाय जो आहे निफ्टीने लावला होता 24,242चा. तर इथे जो आहे तो हाय निफ्टीने लावलाय आणि लो जो लावलाय तो 24,072चा. तर एक टाईट रेंज मध्ये जे आहे ते निफ्टी आजच्या दिवस ट्रेड केलंय निफ्टीने. वर 24,250 आणि खाली जे आहे ते 24,000. हे जे लेवल होतं काल जे आपण डिस्कस केलं होतं की कन्सॉलिडेट होईल एका रेंज मध्ये, तसं इथे आपल्याला बघायला भेटतंय. उद्याच्या ट्रेडमध्ये काय होऊ शकतं आपण त्याचा थोडासा इथे अनालिसिस करूयात. पहिले आपण जे आहे ते 24,200चा जो लेवल आहे तो जर उद्या ब्रेक केला वरच्या साईडने तर एक नेक्स्ट रॅली आपल्याला इथे बघायला भेटेल टुवर्ड्स द लेवल ऑफ 24,500 पर्यंत. पण यासाठी आपल्याला 24,000 हा जो लेवल हाय आहे 24,240चा, हा जो आहे आपल्याला ब्रेक करावा लागेल उद्याच्या दिवशी. त्याच्यानंतर आपण जे आहे 24,500च्या दिशेने निफ्टीमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर जे आहे जर गॅप डाऊन ओपन झालं, ठीक आहे, गॅप डाऊन ओपन झालं 24,000च्या जवळपास, 24,050च्या जवळपास, तर एक फर्स्ट सपोर्ट जो निघतोय इथे आपल्याला 24,000चा जो आहे तो फर्स्ट सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंग जो दुसरा सपोर्ट आहे तो 23,800चा आहे. जर इथल्या लेवलला आपल्याला जर निफ्टी भेटतं तर इथे आपण बाय करू शकतो 23,800च्या लेवलला. तर ही जी लेवल आहे निफ्टीसाठी ही एक स्ट्रॉंग बाईंग लेवल आहे. जर गॅप डाऊन ओपन झालं किंवा मग थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट जर बनलं तर. आणि वर जे आहे ते 24,240च्या वर जर निफ्टी निघालं, आता आपण नोट डाऊन करून घेऊ, 24,250च्या वर जर निफ्टी निघालं तर एक नेक्स्ट रॅली आपल्याला इथे बघायला भेटेल अपवर्ड दी लेवल ऑफ 24,500 पर्यंत. तर वॉच ठेवा तुम्ही या दोन लेवलला. हे दोन्ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी आपण इथे निफ्टीमध्ये वापरणार आहोत, कारण की जे आहे निफ्टी खूपच फास्ट मोमेंटम देत आहे. बँक निफ्टी तर ऑलमोस्ट लाईफ टाईम हायवर आहे. थोड्या वेळात आपण तो पण चार्ट डिस्कस करणार आहोत. त्याच्या पहिले आपण निफ्टी बघतोय आता. तर इथे ही जी लेवल आहे ती आपण मार्क करून घेऊयात. 23,800च्या जवळपास जर निफ्टी भेटतं तर इथे स्ट्रॉंग बाय होईल, आणि 24,250च्या वर जर निफ्टी निघालं तर एक नेक्स्ट ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला भेटेल. तर आपण बँक निफ्टी बघूयात. आपण निफ्टी आपण बघितलं, ठीक आहे. बँक निफ्टी आजच्या दिवशी पण जे आहे ते स्ट्रॉंग होतं. वर 56,000चा जो लेवल आहे तो पण बँक निफ्टीने आजच्या दिवशी टच केलाय. आजचा हाय जर आपण बघू शकतो तो आहे 55,965. तर फक्त 40 पॉईंटनी जे आहे ते बँक निफ्टी 56,000ला पोहोचायला बाकी होतं. तर बँक निफ्टी जे आहे ते लाईफ टाईम हायवर जसं ट्रेड करत आहे त्या हिशोबानेच आपण जे आहे बँक निफ्टीचा आपल्याला
जो आता बाईंग रेंज आहे ती भेटेल 54,500 ची. जोपर्यंत या लेवलला बँक निफ्टी येत नाही तोपर्यंत आपण जे आहे बँक निफ्टीला सध्या सोडून द्यायचं आहे. प्रायव्हेट बँक जे आहे ते टॉपिश पॅटर्न दाखवता येते काही प्रायव्हेट सेक्टर बँक जे आहे ते. पण पी-एस-यू बँक जे आहे ते खूप स्ट्रॉंगली इथनं जे आहे ते अपसाइड मोमेंटम दाखवत आहे. तर हे जे 2 इंडायसेस आहेत, हे फेमस इंडायसेस आहेत, ज्याच्यामध्ये की सगळे जास्त लोकं जे आहे ते ट्रेड करतात. तुम्ही जर लाईव्ह स्ट्रीममध्ये माझ्यासोबत जोडले असताल आजच्या दिवशी, तर आपण जे आहेत ते आज जे आहे ते ऑलमोस्ट ₹3,000 प्रॉफिट जे आहे ते आपण आज केलेलं आहे. रोज मी सकाळी 9:30 ला लाईव्ह येतो थोड्या वेळासाठी. जे मॉर्निंगचे माझे जे सेटअप बनलेले आहेत त्याच्यावर मी स्ट्रिक्ट राहतो त्याच्यावर आणि जर मला त्याच्यानंतर एखादा पॅटर्न भेटला, तर मी तो एक्झिक्यूट करतो. तर तुम्ही रोज 9:30 ला जे आहे ते लाईव्ह स्ट्रीमवर माझ्यासोबत जोडल्या जा. तुम्हाला पण जे आहे ते प्रॉफिट करायचे चान्सेस जे आहेत ते तुमचे वाढू शकतात. चला तर मग आपण जे आहे ते बँक निफ्टी पण बघितलंय आता. आता आपण बघूयात गोल्डचा चार्ट. ओके. गोल्डमध्ये जे आहे ते वरच्या साईडने थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली आहे. गोल्डने हाय जो लावलाय तो 99,358 चा लावलाय. 1,00,000च्या फक्त आणि फक्त ₹700 कमी होता गोल्ड. नाहीतर जे आहे ते गोल्ड जे आहे ते 1,00,000च्या जवळपास गेलं असतं. सध्या ट्रेड करतोय 98,600च्या. तर इ- इथे जे आहे थोडंसं कन्सॉलिडेशन होऊ शकतं गोल्डमध्ये. कारण की 1,00,000चा जो बॅरियर आहे तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणायला गेलं तर आहे इथे. तर आपण थोडंसं वेट करूयात गोल्डमध्ये पण, की जोपर्यंत 1,00,000च्या वर निघत नाही, तोपर्यंत आता नवीन जी मूव्ह आहे ती आपल्याला बघायला याच्यामध्ये भेटणार नाही. तर वेट करूयात आपण गोल्डमध्ये पण. सिल्वरचा चार्ट सिल्वरचा चार्ट जो आहे तो थोडासा जो आहे तो वीक आहे गोल्डपेक्षा. गोल्डने जे आहे ते हाय क्रॉस केलाय खूप पहिलेच. पण गोल्ड जे आहे ते हाय जो त्याचा बनला होता 1,02,000चा, त्याच्या वर जायला थोडंसं इथे प्रॉब्लेम येतोय सिल्वरसाठी. तर सिल्वर जे आहे ते निगेटिव्ह आहे. जोपर्यंत 95,000च्या वर गोल्ड जात नाही, 95,500च्या वर जोपर्यंत सिल्वर जात नाही, तोपर्यंत एक नवीन मोमेंटम इथे आपल्याला बघायला भेटणार नाही. तर हे जे आपण बघितलं निफ्टी, बँक निफ्टी, सिल्वर आणि गोल्डचा चार्ट जो आहे तो आपण बघितला. आता आपण एक जो स्टॉक आहे तो डिस्कस करूयात. त्याच्या पहिले एक डिस्क्लेमर देऊन देतो, की मी कोणताही सेबी रजिस्टर ॲडवायझर नाहीये. ही जी माझी स्टडी आहे, ती माझ्या फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. याच्यामध्ये मी बायिंग किंवा सेलिंगचा कोणताही रिकमेंडेशन मी तुम्हाला इथे देत नाहीये. जर तुम्हाला बाय किंवा सेल करायचं असेल, तर ते तुम्ही तुमच्या एनालिसिसनी शेअर करा किंवा मग बाय करू शकतात. माझा यामध्ये कोणताही बायिंग किंवा सेलिंगचा रिकमेंडेशन इथे नाहीये. तर चला तर मग आपण जे आहे ते स्टॉक आपण थोडे डिस्कस करूयात. पहिला जो स्टॉक आहे तो युनायटेड स्पिरिट आहे. आज जे आहे सगळे कन्झम्पशन रिलेटेड स्टॉक जे आहे ते खूप छान परफॉर्म करत होतं. त्यामधला जो पहिला स्टॉक होता, जो माझ्या रडारवर आला होता, तो होता युनायटेड स्पिरिट. 1,557चं सध्या क्लोजिंग झालेलं आहे युनायटेड स्पिरिटचं. उद्याच्या दिवशी जो आपला स्टॉप लॉस राहील तो 1,520च्या जवळपास राहील आणि आपलं टार्गेट जे आहे ते 1,600चं राहील. तर हा जो स्टॉक आहे तो पण एक आपल्याला रडारवर आपण ठेवू शकतो. नेक्स्ट जे आहे ते एफ-एम-सी-जी सेक्टरमधले काही स्टॉक होते जे की छान परफॉर्म करत होते आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी पण जे आहे तो इंडेक्स चांगला परफॉर्म करू शकतो. आपण डायरेक्ट इंडेक्स बघूयात आता जो की उद्याच्या दिवशी चांगला परफॉर्म करू शकतो. तर इंडेक्स आहे एफ-एम-सी-जी, निफ्टी एफ-एम-सी-जी इंडेक्स.
तर आपण इथे बघू शकतो निफ्टी एफएमसीजी इंडेक्स क्लोज झालाय 57,193 च्या जवळपास. तर इथे जे आहे एफएमसीजी इंडेक्स खूप स्ट्रॉंगली रिबाउंड होत आहे. लो लावला होता 50,000चा, त्याच्यानंतर 57,000 जे आहे ते सध्या एफएमसीजी इंडेक्स चालू आहे. ऑलमोस्ट 14% रॅली आपल्याला याच्यामध्येही बघायला भेटली. तर याच्यामधला पण एक दोन स्टॉक आहे एफएमसीजी इंडेक्स मधले, ते पण चांगले परफॉर्म करू शकतात. तर मी तुमच्यासोबत एकच स्टॉक शेअर केला आहे जो की उद्या चांगला परफॉर्म करू शकतो. असे खूप सारे स्टॉक जे आहेत, ऑलमोस्ट 3 स्टॉक जे आहेत ते मी फाइंड आउट केलेले आहेत उद्यासाठी. जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही 9:30ला लाईव्ह स्ट्रीम जॉईन करा. तिथे तुम्हाला जे स्टॉक आहे मी कोणते बघतोय ते तुम्हाला कळून जाईल आणि तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ट्रेड करू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.